नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 18 जानेवारी 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाच्या बातमीमध्ये आपण पॅलेस्टाईन 94 मोहीम काय आहे, त्याचबरोबर असर सर्वेक्षण, जगन्नाथ मंदिर, गोदावरी जलविवाद न्यायाधिकरण आणि MCQ अशा प्रकारे ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत आणि त्याचबरोबर इतरही ज्या काही महत्त्वाच्या न्यूज करंट अफेअर्सशी रिलेटेड आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती पॅलेस्टाईन 94 या मोहिमे संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। पश्चिम आशियातील तणाव तीव्र अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न बनतो सरळ तो प्रश्न पाहूया। पॅलेस्टाईन 94 मोहीम काय आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी विधान 1 युनोचा सदस्य म्हणून स्वतःचा समावेश करण्यासाठी पॅलेस्टाईनचा हा उपक्रम आहे। विधान 2 हे पॅलेस्टाईनला दिले जाणारे क्षेत्र आहे। अशा प्रकारचे दोन विधानं आपल्या समोर आहेत, ज्यामध्ये मित्रांनो जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए केवळ एक बरोबर। कारण जो काही पॅलेस्टाईन आहे हा युनायटेड नेशनचा म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाचा या ठिकाणी सदस्य देश बनून पाहत आहे आणि त्यासाठी पॅलेस्टाईनमध्ये 194 अशा प्रकारची मोहीम सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी अलीकडे जो या न्यूजचा संदर्भ आहे तर काय झाले आहे की इराणने पाकिस्तान आणि इराक या भागामध्ये त्यांचे क्षेपणास्त्र डागले आहेत, म्हणजे त्यांचे जे काही रॉकेट आहे त्या रॉकेटपासून त्यांनी हल्ला केला आहे। खाली तुम्ही मॅप पाहू शकताय, या ठिकाणी इराण आहे आणि इराणच्या पूर्वेला या ठिकाणी तुम्ही पाकिस्तान पाहू शकताय, जो की अफगाणिस्तानच्या दक्षिण भागामध्ये आहे आणि इराणच्या अगदी पश्चिमेला या ठिकाणी तुम्ही इराक हा देश पाहू शकताय। या ठिकाणी इराणकडून इराक आणि त्याचबरोबर पाकिस्तानमधील जे काही त्यांचे तळ आहे त्या तळावर या ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे। त्यामुळे हा जो पूर्णच्या पूर्ण एरिया आहे याला पश्चिम एशिया किंवा वेस्ट एशिया म्हणून ओळखले जाते आणि या एरियामध्ये आता मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की हा जो एरिया आहे तो इस्रायलचा एरिया आहे आणि याच एरियामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, जो की गाझा पट्टीवरून तो संघर्ष सुरू आहे। आणि जगातील सर्वाधिक महत्त्वाचा जो व्यापारी महामार्ग आहे, जो की व्यापारी जलमार्ग आहे, तो म्हणजे जो काही सुएझ कालवा आहे, जो भूमध्य सागर आणि लाल सागर यांना जोडतो, तोही या ठिकाणी आहे। परिणामी येणाऱ्या काळामध्ये जागतिक व्यापारामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडथळेही निर्माण होऊ शकतात आणि याचा जो काही फटका आहे तो जागतिक अर्थव्यवस्थेला, भारताच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो, अशी एक शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की असर सर्वेक्षणा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। 12वीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी या न्यूज धरून सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। असर सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए कृषी क्षेत्र, पर्याय बी उद्योग क्षेत्र, पर्याय सी शिक्षण क्षेत्र, पर्याय डी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी शिक्षण क्षेत्राशी संबंधित हा असर सर्वेक्षण आहे, जे की राष्ट्रीय स्तरावर केले जाते। मग त्यानुसार अलीकडे अशी बाब समोर आली आहे की जे काही 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना साधा भागाकारही जमत नाहीये, म्हणजेच या ठिकाणी जी काही शिक्षणाची पातळी आहे किंवा शिक्षणाची गुणवत्ता आहे ती किती मोठ्या प्रमाणावर खालावली आहे हे तुम्हाला या ठिकाणी या असर सर्वेक्षणामधून कळू शकते। येणाऱ्या काळामध्ये जर भारताला विकसित व्हायचं असेल किंवा एक विकसनशील राष्ट्र ही जी बिरुददारी आहे ती जर मिळवायची असेल तर त्या ठिकाणी भारतीय शिक्षण आणि भारतीय तरुण यांचं जे काही शिक्षण आहे ते गुणवत्तापूर्ण झालं पाहिजे, ते येणाऱ्या काळाचा विचार करून झालं पाहिजे आणि तेव्हाच या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय लोकांचा त्या ठिकाणी विकासही होऊ शकतो। चलूया पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी जगन्नाथ मंदिरा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया।
जगन्नाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन, अशा प्रकारची जी काही न्यूज आहे ती तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोठे आहे, अशा प्रकारचा सरळ आपला या ठिकाणी मित्रांनो प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए पुरी आसाम, पर्याय बी मदुराई तमिळनाडू, पर्याय सी वाराणसी उत्तर प्रदेश, पर्याय डी यापैकी नाही। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए पुरी, जे की आसाम या राज्यामध्ये आहे, त्या ठिकाणी जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आहे। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, कारण यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये आर्ट आणि कल्चर या दोन सेक्शन मध्ये कला आपल्याला येणाऱ्या काळामध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। मग त्याची तयारी आजपासूनच आपल्याला करावी लागणार आहे। चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 4 कडे, जो की या ठिकाणी गोदावरी जल विवाद न्यायाधिकरणा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। हक्काच्या 200 टीएमसी पाण्याच्या वापराकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 10 वरती दिसून जाईल। या ठिकाणी जी न्यूज आहे ती ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जो काही गोदावरी पाणी तंटा लवाद आहे त्या संदर्भात जो काही प्रश्न बनतो तो प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तो प्रश्न आयोगाकडून विचारला जाऊ शकतो। तर चला तर सरळ आपला प्रश्न पाहूया। गोदावरी जल विवाद न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्यामध्ये पर्याय ए 1971, पर्याय बी 1972, पर्याय सी 1970, पर्याय डी 1969। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी 1969 साली या ठिकाणी गोदावरी जल विवाद न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली होती। आता गोदावरी जल विवाद न्यायाधिकरण म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल गोदावरी ही जी नदी आहे ती बऱ्याचशा राज्यांमधून वाहते। फॉर एक्झाम्पल ए राज्य आहे, बी राज्य आहे आणि सी राज्य आहे। मग या ठिकाणी गोदावरीमधून जो काही पाणी वाहून जाते त्या पाण्याचा एक ठराविक हिस्सा ए या राज्याला दिला जाईल, बी आणि सी या राज्यांना जे काही गोदावरीचं पाणी आहे ते वाटून दिलं जाईल, आणि यालाच या ठिकाणी आपण गोदावरी जल विवाद न्यायाधिकरण असे म्हणतो। मग या ठिकाणी ए आणि बी किंवा बी आणि सी या राज्यामध्ये जो काही वाद निर्माण होईल गोदावरीच्या पाणी वाटपावरून, तो वाद सोडवण्यासाठी या ठिकाणी गोदावरी जल विवाद न्यायाधिकरण हे जे आहे ते कार्य करताना या ठिकाणी आपल्याला दिसते। चलो आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। या ठिकाणी आपण लोकसत्तावर आधारित जे काही आपले प्रश्न होते त्यांना पाहितलं आहे। आता इतरही स्रोतापासून घेतलेल्या ज्या काही चालू घडामोडी आहेत किंवा करंट अफेअर आहे ते या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। त्यांची चर्चा या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून करूया। चला तर प्रश्न क्रमांक 5 पाहूया। जानेवारी 2023 मध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, अशा प्रकारचा मित्रांनो आपल्या समोर प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आहे लता मंगेशकर, पर्याय बी आहे प्रभा अत्रे, पर्याय सी पंडित जसराज, पर्याय डी छन्नूलाल मिश्रा। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी प्रभा अत्रे यांना जानेवारी 2023 मध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या संबंधित असणारा जो काही जीवन गौरव पुरस्कार आहे तो देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। म्हणजे प्रभा अत्रे यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6। कोणत्या देशाने भ्रूणाचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नॅनी विकसित केली आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॅनी हे जे आहे ते काय करते, जे काही भ्रूण आहे म्हणजे मातेच्या उदरामध्ये असणारे जे काही बालक आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी कोणत्या देशाने AI वर आधारित नॅनी हे विकसित केलं आहे, अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए जपान, पर्याय बी चीन, पर्याय सी USA, पर्याय डी जर्मनी। तर मित्रांनो या ठिकाणी जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची जी काय अर्थव्यवस्था आहे ती आहे चीन, आणि चीन या देशाने भ्रूणाचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नॅनी हे विकसित केले आहे। ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आपले पुढचा प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 7 आहे। स्टँड अप योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा सुरू केली, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए
5 एप्रिल 2017, बी 5 एप्रिल 2016, सी 5 एप्रिल 2015, डी 5 एप्रिल 2014। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय बी 5 एप्रिल 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टँड अप योजना सुरू केलेली आहे। आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की स्टँड अप योजना नेमकी कोणत्या क्षेत्रासंबंधित आहे किंवा काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूया। खालीलपैकी कोण नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला बनली आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। आणि हा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, याला तुम्ही IMP करू शकताय, कारण अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन आहेत ते आयोगाने याच्या अगोदरही विचारलेले आहेत। मग त्याची तयारी आजच असणे आवश्यक आहे। पाहूया पर्याय ए जान्हवी डांगेती, पर्याय बी शिरीषा बांधला, पर्याय सी स्वाती मोहन, पर्याय डी आहे प्रियंका श्रीवास्तव। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए जान्हवी डांगेती यांची अलीकडेच नासाकडून आंतरराष्ट्रीय हवाई अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी ती भारताची पहिली महिला बनली आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 आहे। सरळ प्रश्न पाहूया। कोणती संस्था दरवर्षी वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेड्स प्रकाशित करते, अशा प्रकारचा आपला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे, ज्यामध्ये आपले पर्याय आहे जागतिक बँक, ज्याला की आपण वर्ल्ड बँक म्हणतो, नंबर 2 चा पर्याय आहे युनिसेफ, नंबर 3 आहे ILB म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन किंवा जागतिक कामगार संघटना, आणि आपला शेवटचा पर्याय आहे डी जागतिक आर्थिक मंच, ज्याला की आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेही म्हणतो। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल याची मला खात्री आहे। तर मित्रांनो या ठिकाणी दिनांक 18 जानेवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या तुम्हाला भेटून जातील। त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि त्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या नोट्स असेल, मटेरियल असेल तेही तुम्हाला त्या ठिकाणी भेटण्यास मदत होईल। आज या ठिकाणी इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।